नमस्कार मित्रांनो, सर्वांना माझा जय शिवराय, जय महाराष्ट्र, जय हिंदू राष्ट्र. मी तुमचा लाडका तन्मयवाडी पुन्हा एकदा स्वागत करतो माझ्या नवीन युट्यूब ब्लॉग मध्ये. आज चाललोय आम्ही पुन्हा एकदा कोणगावला सुकी मच्छी बाजारात सुकी मच्छी आणायला. माझ्यासोबत कनेक्ट राहा, मी तुम्हाला दाखवतो कोणगावचा बाजार. याआधी व्हिडिओ टाकली होती, ती पण खूप चांगली चालली होती. तसंच या व्हिडिओला सपोर्ट करा. आणि आता थोड्या वेळात निघतो, तर चला. तर आता मस्त गॉगलवर निघलोय बघा, आपली सुंदरी घेऊन. तर मित्रांनो, आता आपण पोहोचतोय कोणगावला मच्छी बाजारात. दाखवतो बघा. लसूण बोलायला 60 ला अर्धा, 100 रुपये किलो, 100 रुपये किलो लसूण, 100 रुपये किलो लसूण. बोलायला 60 ला अर्धा, 100 रुपये. सुरुवातीलाच जवळा बघा, सगळा दिलं कोथंबीचं सगळं. परत जवळा बोंबले आहेत, बोंबील सुकट बघ एवढी लाल आहे. इथं याला काय होतं माहीत नाही, मांदेली बहुतेक. आणि आपलं एक बारीक कावलं बिवलं असतील, बाकी सगळी मच्छी नाही. इथं ही अर्धी ओली मच्छी आहे, सुकी मच्छी. यानं काय बोलतात मलाच माहीत नाही. मच्छी झालं मार्केट भरलं आहे बघा, गर्दी बघा केवढी. आता शेवट बाजार आले ना, त्यामुळे बाजारात गर्दी बघा केवढी आहे. आपलं बोंबील लास्टपर्यंत पसरलेलं एकदम. बघा खवरच बघा, जाऊला सुका जाऊला सुकट आहे, वागतो आहे, मांदेली देत बघा. मार्केट भरले ना, आता पाऊस आले रिमझिम. लसूण बघा 100 रुपये किलो लसूण. 100 रुपये किलो, 100 रुपये किलो, 100 रुपये. मांदेली बघा. बोंबील मार्केटला मच्छी दुसरी आहे का ना, नुसता बोंबील, सुकट, जवला, मांदेली ह्यात दिसते. वाकट्या दिसतात, कावळं दिसतात, बाकी दुसरी कुठली मच्छी आहे का नाही. आता मार्केट भरणं वरतून आता पाऊस येईल एक तर हल्लो रिमझिम. अचानक भयानक पावसाची एंट्री झाली आहे बघा. ढग बघा. आता मार्केटमध्ये पलापल चालू झालेले सगळीकडे. भरत दिसतं बघा, पाऊस आला तर. एक कवरी पब्लिक आहे आता. अख्खे पावसाला भरायचं मला एकदम भरून टाकतात सगळे गावाला. इतकं झालं वाटतं पावसामुळे सगळी भराभर चालू गेले. अचानक पावसाचा अचानक जोर वाढला जाम. आणि आता मोठी छोटी भाई जाम पाऊस चालू झाले. पण चालू अर्धे मच्छी होऊन आता घरी जेवढे घेतली सुकट बिकट चालू होते बघा.
सगळे तालपले टाकत घेतले मच्छी मसाले सगळे सुक्या मिरच्या सगळ्या प्रकारचे मला मसाला भेटले सुकं नारळ खारीक लसूण हळदी बघा सुक्या मिरच्या आहेत बाहेर निघतो आपण बघा नाही तर आता मसाले सगळे नारळ असं जाम लांबपर्यंत आहे मार्केट पण आता पावसाळ्यात एवढं फिरणं शक्य नाही आहे अचानक भयानक पाऊस आले आणि सगळे तर पलापूर चालू झाले आणि आपण पण लगेच निघू आता परत भिजायला लागेल तिथं वातावरण झाले पाण्याचं असंच सगळी मोठी मच्छी अजून मच्छीचं नाव नाही माहिती पण मोठी मच्छी येतं सगळी सगळी मच्छी कापत होती आणि मार्केटमध्ये झाला भांडण नुसतं झगडा आम्हाला 50 रुपये पावसाचं उपकार नाही करत 40 किलो 100 लावून दिला मच्छी येतं सगळी बॉम्बिल आहे वाटत्या बघा वाटत्या 500 रुपयाला वाटत्या लसूण पण आहे सगळा मला तुम्हाला दाखवलेला रिमझिम पावसामुळे सगळं बंद करीत घेतले पण जेवढं शक्य तेवढं दाखवतो तुम्हाला हे बघा पापलेट बघा कसं लावले सुकवलेले मीठ लावून कारगोले मच्छी बघा उधर है गाड़ी इधर गाड़ी इधर भांगड्या बिड्या लागल्या मच्छी कपडे बघा ड्रेस समोसे दिलं खायला दिलं इथं ड्रेस आर्टिफिशियल आहे ड्रेस बोरी झाली इथं आणि मग ते कपडे वगैरे सगळं भांड्या बिंड्या भेटतील तर मला तुम्हाला असं करायचं लसूण बघा लसूण झाल्या अशा टोपल्या साईडला भाई एक तर ट्रॅफिक आणि मध्येच अचानक भयानक आला पाऊस जाम त्यामुळे जेवढा मच्छी घेताली तेवढी घेतली आणि मग आता निघलो आपल्या घरी थांबलो तर मच्छी पण भिजल घेतलेली आणि आपण पण भिजू फोन बी भिजल त्यामुळे आता घेतलेली निघताव प्रॉपर तवरी व्हिडिओ शूट न झाली तवरी करायची तवरी तोटकी मुटकी झाले पण ॲडजस्ट करू थोडी छोटी व्हिडिओ चालते नक्कीच मधील पाऊस पडला ना आता शेवटचा बाजार झाले ना
मच्छीचा भाव जामच म्हणजे जाम म्हणा आता गर्दी बी मार्केटला जाम आहे. म्हणजे तुम्हाला चांगली मच्छी यायची असेल तर लय घ्यायला लागेल. तो ज्याला यायचं असेल त्यांनी आरामाने या मच्छी द्या. तर हे ब्लॉग काय इथेच करता. तुम्हाला ब्लॉग आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करायला विसरू नका. चला जय महाराष्ट्र.